आणि आता आजची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खरात प्रकरणाचा तपास अधिक गोपनीय पद्धतीने होणार आहे। एसआयटी कडून तपासासंदर्भात गोपनीयता बाळगली जाते। आता अज्ञात स्थळी खरातची चौकशी केली जाणार आहे। एसआयटीने हेडक्वार्टर मधली चौकशी टाळलेली आहे। त्याची महत्त्वाची बातमी पाहतोय सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे असं मुख्यमंत्र्यांनीच खुद्द म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात तपासासंदर्भात गोपनीयता बाळगली जाते अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। काय या संदर्भातील अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी याबाबत गोपनीयता पाळण्यासाठी आणि गंभीररित्या दखल घेतल्याचं म्हटलं होतं, त्याच पद्धतीने आता काल परवापासून ज्या ठिकाणी एसआयटीची चौकशी कराच्या बाबतीत सुरू होती, आता करातला काल या हिमांशू नावाच्या क्लबमध्ये पोलीस क्लबमध्ये चौकशी सुरू होती। गेल्या 7 तास या ठिकाणी चौकशी सुरू होती। आता त्या ठिकाणचं जे ठिकाण आहे एसआयटीचं ते बदलण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्षात तर ते गोपनीयता पाळत आता अज्ञातस्थळी हे पूर्ण कार्यालय चालवल्यामुळे आता सध्या पूर्णतः गोपनीयता जी आहे ती एसआयटी कडून स्थापन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यात जर विशेष बाब म्हटलं तर काल तब्बल 7 तास जबाब नोंदवायचं काम या करातकडून करण्यात येत होतं। आता काही वेळापूर्वीच हे सगळं जे ऑफिसचे कार्यालयातील जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते, त्याचबरोबर करातच्या घरातून मिळालेले डॉक्युमेंट्स, 2 लॅपटॉप आणि अन्य ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या एका गाडीमध्ये टाकून हे अज्ञातस्थळी हलवण्यात आलेलं आहे। आता सध्या हे जे ठिकाण आहे ते सध्या कुठल्याही माध्यमांपर्यंत पोहोचलेले नाही, यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे। निश्चित सागर, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।